अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे, अभिनंदन आहे. 3 दिवसीय शिवशक्ती संकटनाशक उपासना. ही उपासना आपल्याला जर काही संकट आहे, मोठं असेल छोटं असेल, कोणत्याही प्रकारचं संकट असल्यावर आपण ही 3 दिवसीय शिवशक्ती उपासना करू शकतो. कारण की आपल्या जीवनामध्ये खूप सारे समस्या असतात आणि कलियुगमध्ये प्रत्येक मनुष्य काही ना काही कारणामुळे दुःखी आहेच आहे. आर्थिक संकट असो, गंभीर बिमारी असो, बेरोजगारी असो, कोणता कोर्ट केस असो, मानसिक त्रास असो किंवा शारीरिक त्रास असो, कोणत्याही प्रकारचे संकट असो, आपण ही 3 दिवसीय उपासना करू शकता. मी हे नाही सांगत की 3 दिवसात आपले संकट पूर्ण संपून जातील, पण संकटातून बाहेर निघायचा मार्ग आपल्याला नक्कीच मिळेल. काही ना काही अनुभव आपल्या जीवनामध्ये नक्कीच येतील, कारण की शिव तसेच भोले भंडारी आहे. त्यांची उपासना केल्यावर नक्कीच आपल्याला मार्ग मिळेल. मनामध्ये माझं संकट नक्कीच दूर होईल हा विश्वास ठेवून उपासनेला प्रारंभ करायचे आहे. 3 दिवसात आपल्याला खूप जास्त सात्विकता ठेवायची आहे. कुठल्याही उपासना करायचा सत्य अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला त्याच्याजवळ जावंच लागते. आपल्या उपासनामध्ये ऊर्जा खूप जास्त हवी आहे, तीव्रता खूप जास्त हवी आहे. जो पण आपण तीव्रताने आपली प्रार्थना, आपली इच्छा, आपली समस्या महादेवापर्यंत नाही पोहोचवणार, तो पण आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही. रोजचे काम आपण जे करतोय ते आपल्याला करायचं आहे. कोणतेही काम सोडायचे नाही आहे. 1 घंटा उपासना करायची आहे, पण ती उपासना पूर्ण एकाग्रताने आपल्याला करायची आहे. 3 दिवसीय उपासना करताना आपल्याला श्री स्वामींसमोर संकल्प घ्यायचे आहे आणि प्रत्येक उपासनेची सुरुवात आपल्याला गणपतीपासूनच करायची आहे. पहिल्या दिवशी आपल्याला गणेश वंदना आणि शिव उपासना करायची आहे. अथर्वशीर्ष गणपतीचे म्हणायचे आहेत आणि ओम गंग गणपतये नमःची 108 वेळा माळ जप करायची आहे. त्यानंतर शिव पंचाक्षरी मंत्राचा जाप ओम नमः शिवाय 108 वेळा आपल्याला करायचा आहे. शुद्ध तांदूळाचा किंवा बेलपत्राच्या अर्ध्याने शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. त्यानंतर शंकराष्टकम वाचावे किंवा दारिद्र्य दहन शिवस्तोत्र आपण वाचावे. या दोन्हीपैकी आपल्याला जे स्तोत्र जमत असेल ते आपण वाचावे. व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दुसऱ्या दिवशी देवी उपासना आपल्याला करायची आहे. श्री गणपतीची आराधना वंदना करूनच नियमानुसार आपल्याला स्वामींची माळ करायची आहे. श्री दुर्गा कवच पठण करावे. त्यानंतर शक्ती मंत्राचा जप करावा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 1 माळ आपल्याला करायची आहे. नारळ, सुपारी आणि दुर्वांची अर्पणा करायची आहे. त्यानंतर लाल वस्त्र व गंध अर्पण करून महिषासुरमर्दिनी स्तोत्र आपल्याला पठण करायचे आहे. आपले संकट देवी आईला सांगायचे आहे. तिसऱ्या दिवशी शिवशक्ती युती पूजन आणि संकटनाशन उपाय शिव आणि शक्ती दोघांची संयुक्त पूजा आपल्याला करायची आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळा किंवा 21 वेळा. ओम नमः शिवायची 1 माळ करायची आहे आणि ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे ह्याची माळ आपल्याला 1 करायची आहे. या माळी आपण रुद्राक्ष माळेने जप करू शकतात. त्यानंतर आरती प्रसाद करून आपला संकल्प पूर्ण करायचा आहे. दारिद्र्य दहन स्तोत्र संकट संपेपर्यंत नियमित वाचायचे आहे. ही 3 दिवसीय उपासना संकटाचे निवारण करून सकारात्मकता ऊर्जा वाढवेल. श्रद्धे आणि भक्तीने केल्यास याचा अद्भुत परिणाम मिळतो. कारण की कोणतीही पूजा आपण जेव्हा श्रद्धा, भक्ती, विश्वासनी करतो
पण पहिले आपल्याला मंत्र सिद्ध करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता मंत्र सिद्ध कसं होतं, त्या माळेला जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या मनाचा जो म्हणतो ना आपण ध्यान योग, म्हणजे आपल्या मनामध्ये ते बिलकुल योगच्या तरीकेने ध्यान बिलकुल असं झालं पाहिजे की आपलं मन पूर्ण त्या मंत्रावर केंद्रित झालं पाहिजे. आणि जेव्हा ते मंत्रावर केंद्रित होईल तेव्हा आपलं ते मंत्र सिद्ध होऊन जातं. शांत ठिकाणी बसून व्यवस्थित या मंत्राला आपल्याला करायचं आहे. मन विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, मनामध्ये सात्विकता ठेवा, मन पवित्र ठेवा आणि तेव्हा ही उपासना आपण करा. तर नक्कीच आपल्याला 3 दिवसामध्ये जे पण संकट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मार्ग दिसेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चुकल्यास क्षमा करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.